सार्वजनिक गणेश मंडळ हे उत्सव सगळे सातत्यानं करत असताना त्याच्यामध्ये स्वच्छता, आरोग्य, शैक्षणिक या प्रकारचे अनेक प्रकारचे उपक्रम या मंडळातर्फे राबवण्यात येतात। त्यामध्ये शारीरिक समतोल राखणे, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करणे, लहान मुलांना शालेय गणवेशाचं वाटप करणे, सांस्कृतिक कार्यक्रम, मंडळाच्या कलाकारांचा नाट्यप्रयोग, सर्व शैक्षणिक संस्थाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम हे मंडळ 1945 पासून आजतागायत हे घेत आहे। सार्वजनिक बैल पोळा व तानापोळ्याचं आयोजन पण ते करतात। मेडिकल असोसिएशनद्वारे आयोजित डोळे व रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाने केलेले आहे। तसेच 15 ऑगस्ट 2026ला शासकीय कार्यक्रम 26 जानेवारीचं आयोजन हे दरवर्षी करतात। अशा सेवाभावी मंडळाचं नाव आहे सार्वजनिक दुर्गा तथा शारदा उत्सव मंडळ अर्जुनी मोरगाव आणि याचे अध्यक्ष आणि सगळे सदस्य, अध्यक्ष विजय कापगतेजी आणि सगळे सदस्यांना मी या ठिकाणी मंचावर बोलवतो। त्यांनी या ठिकाणी यावं आणि त्या सगळ्यांचा सत्कार आमदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं आम्ही करू इच्छितो। अभिनंदन। आज या ठिकाणी अर्जुनी मोरगाव येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ अर्जुनी मोरगाव या मंडळाचा सत्कार होत आहे। या महाराष्ट्राच्या भूमीवर संतांनी जे विचार पेरलेत, पुरोगामी विचारधारा, की आध्यात्मिक बाबीसोबत सामाजिक दायित्वही आपली जबाबदारी असते, हे या मंडळानं विविध आपल्या संकल्पनेतून दाखवून दिलं। एक दुर्गा उत्सव साजरा करण्यापुरतं मर्यादित न राहता त्या माध्यमानं विविध स्पर्धा घेणे, गरजूंना मदत करणे, शालेय साहित्यांचे वाटप करणे, रक्तदान शिबिरं घेणे, वृक्षारोपण करणे इत्यादी विविध संकल्पना वर्षापासून अर्जुनी मोरगाव येथील दुर्गा उत्सव मंडळाच्या माध्यमानं आपल्याला बघायला मिळाल्या। आणि यांच्या या कार्याची नोंद घेऊन माननीय आमदार राजकुमार बडोले फाउंडेशन व माननीय राजकुमार बडोले मित्रपरिवार यांच्या माध्यमानं आज या ठिकाणी यांच्या ह्या कार्याचा सन्मान होत आहे। तरी सर्व उपस्थित मान्यवरांनी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ अर्जुनी मोरगाव यांच्या या सन्मानाबद्दल त्यांना टाळ्या वाजवून शुभेच्छा द्याव्या। धन्यवाद। धन्यवाद। आपण श्रीमाननीय आमदारसाहेब बडोले यांचे आम्ही मंडळातर्फे तसेच गावकरीतर्फे आभार मानतो। हा फक्त मंडळाचा सत्कार नसून हा संपूर्ण आमच्या अर्जुनी मोरगावचा सत्कार आहे, आमच्या गावकऱ्यांचा सत्कार आहे। धन्यवाद बडोले साहेब आपलं। अनिल भाऊ, हा सन्मान खरंच आपल्या म्हणण्यानुसार एका विचाराचा सन्मान आहे, एका विचारधारेचा सन्मान आहे, जी आपण या अर्जुनी मोरगावच्या भूमीत रुजवली। आणि याचीच दखल घेऊन माननीय आमदार साहेबांनी या आज मागील 80 वर्षाच्या परंपरेची दखल घेऊन माननीय आमदार सांस्कृतिक महोत्सव या ठिकाणी माननीय माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमारजी बडोले साहेब यांनी आपल्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी आपला सन्मान केला आहे। हे आपल्या कार्याचा सन्मान आहे। हा अर्जुनी मोरगाव वासियांच्या प्रत्येक या मंडळाला केलेल्या सहकार्याचा सन्मान आहे, त्यांनी केलेल्या प्रत्येक कार्याचा सन्मान आहे, त्यांनी निर्माण केलेल्या एका विचारधारेचा सन्मान आहे। त्यामुळे आपले जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे। या ठिकाणी मी पुढील विषयाकरिता सर आभार मानतो। यानंतर या ठिकाणी अगदी छोटेखानी लोकपालजी गहाणे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं। आमदार सांस्कृतिक महोत्सवाच्या या 4थ्या दिवसाच्या प्रतिमेच्या स्वरूपात ज्या महामानवांचं पूजन करण्यात आलं त्या सर्वांना मी वंदन करते। आदरणीय मंच आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, आजचा कार्यक्रम म्हणजे 3-4 दिवसापासून सुरू असलेला आमदार सांस्कृतिक महोत्सव आणि या सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने माझा वाढदिवसही आज या ठिकाणी साजरा होत आहे। नेमकी हीच परिस्थिती संधी आज इथे प्राप्त झाली। आज शिवलीला पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि त्याच दिवशी माझा पण वाढदिवस इथे साजरा करण्यात आला आहे। याबद्दल मी असं सांगू इच्छिते की फुलूनी आला परिसर सारा, उधळीत रंग उत्साहाचे,
अभिष्ट चिंतन सोहळा हा वाढदिवसाचे औचित्य वाढदिवसाचे खरं तर हा वाढदिवसाचा औचित्य नव्हता, पण आज सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आणि याच दिवशी माझा वाढदिवसही असल्यामुळे तुम्हा सगळ्यांनी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्या सर्वांची मी ऋणी आहे. आणि असंच तुमचं प्रेम नेहमी मला मिळू द्या आणि आमच्या साहेबांसोबत तुमचे जे ऋणानुबंध आहे गेल्या 15 वर्षापासून असेच नेहमी जोपासच राहू द्या, एवढीच मी इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. आणि सर्वांना धन्यवाद करते या वाढदिवसाच्या निमित्तानं. मी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या किंवा सर्वांनाच या वाढदिवसानिमित्त खूप खूप धन्यवाद देते. थँक्यू सो मच. कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे अधिक वेळ न घेता शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचा आपण आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. तर मान्यवरांनी या ठिकाणी येऊन आमदार महोत्सव सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं ज्यांनी या ठिकाणी उद्घाटनामध्ये भाग घेतला अशा सर्व मान्यवरांचं मी सामूहिकरित्या त्यांचा आभार व्यक्त करतो आणि उद्घाटनीय कार्यक्रम इथं संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद लोकपाल भाऊ. आपण अगदी छोटेखानी या ठिकाणी आभार प्रदर्शन पार पाडल्यात. ज्या विषयाची आपल्याला या ठिकाणी वाट होती तो शिवलीलाताई यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, ज्याकरिता आपण आवर्जून एवढ्या थंडीमध्ये या ठिकाणी उपस्थित झाल्यात. मी आयोजकांना विनंती करेन, टाळकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यापैकी एकाच प्रतिनिधी स्टेजकडे यावं, कारण या ठिकाणची जी रचना आहे ती आपण थोडक्यात सांगावी. आयोजकांनी ताबडतोब या ठिकाणी असलेले सोपे डायस साईडला करा. आज या ठिकाणी ज्ञानदेवे रचियेला पाया तुका झालासी कळस, अशी हे महाराष्ट्राची संतांची भूमी, ज्या ठिकाणी पुरोगामी विचारधारेला स्थान देण्यात आलेलं आहे. या महाराष्ट्राच्या भूमीवरील विविध संतांनी या ठिकाणी चांगले विचार पेरण्याचे प्रयत्न केला. त्याचाच हा एक भाग क्या या सर्व संतांना आज आपण या शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाच्या माध्यमानं त्यांचे विचार या ठिकाणी रुजवण्याचा प्रयत्न करण्याचा हा उद्देश. आणि या परिसरामध्ये वारकरी कीर्तन प्रथा खूप कमी प्रमाणात असतो, त्यामुळे मागील काळामध्ये बडोले साहेब ज्या वेळी सामाजिक न्यायमंत्री होतं त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या माध्यमानं वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमाने या ठिकाणी मोठं उत्सव साजरं करण्यात आलं, तेव्हा आपल्याला बघायला मिळालं. आणि आज या ठिकाणी वारकरी कीर्तन परंपरेनुसार या ठिकाणी कीर्तनाचं आयोजन होणार आहे. आपला जो वाट पाहण्याचा वेळ होता तो आता निघून गेलेला आहे. अगदी काही क्षणात या ठिकाणी कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. मी कीर्तन आयोजक लोकांना विनंती करेन की त्यांनी आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. स्टेजच्या लेफ्ट साईडला जो लाईट आहे हा बंद करा थोडा वेळ म्हणजे बंदच करा आता. हा माझ्याजवळ जो लाईट आहे, इकडे समई जवळ जो लाईट आहे तो बंद करा. हा, धन्यवाद.
ठीक हॅलो दादा स्टँड करायचा त्यातला बेल झिरो करा. आवाज द्या, आवाज गेन द्या आणि मीठ द्या थोडी मीठ. आवाज द्या, गेन द्या, गेन. पूर्ण म्हणून कोणी आवाज द्या. माझा फक्त ऑक्स थोडा ठेवा. आहे ना, दोघांचा पण सेम करा साऊंड. चेक चेक हेलो चेक चेक आता बेस चालू करा. थोडा याच्यात बेस मध्ये मीठ द्या, मीठ आणि लो करा. थोडा लो करा. चेक ह्या बेस गा तुम्हाला घेऊन द्या थोडा. हे चार्ट बनवा बरोबर व्यवस्थित. बेस आहे त्यामध्ये शार्प करा शार्प. आवाज वाढवा. ठीक आहे. आता दादा हे गायकाचे माईक बघा. हॅलो 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 आ
हेलो जास्त झालं हरी राम हेलो चेक हरी हरी हेलो चेक अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञान तो ज्ञान राधा सुबत ठेमिता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी हेलो दादा इथं बेस कम करा पहिला हेलो चेक चेक हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण हरि जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय 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 राम हरि जय 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 राम जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते जाना उभे विचेवारी कर कखावरी ते मुनिया कर कखावरी के मुनिया ले लो आवाज होगा तुलसी माले कहना काश पीताम्बर वाकवस तुलसी माले कहना काश पीताम्बर तुलसी शिखर गला काश पीताम्बर हौले निरंतर ईच जान हौले निरंतर ईच जान
श्रवणी कंठ कौस्तुभमणि विराजे हो कंठ कौस्तुभमणि विराजे मकर कुंडले कल्पते श्रवणी तुळशी घाल घाला काश पितांबर तुळशी घाल घाला काश पितांबर तुळशी घाल गळा काश पितांबर आवडी निरंतर हे ध्यान आवडी निरंतर हे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाही नजरे मगा आवडे पाही नजरे मुख आवडे तुळशी हरगा काश पितांबर तुळशी हरगा काश पितांबर आवडे निरंतर हेच दान दान आवडे निरंतर हेच दान तुळशी हरगा काश पितांबर तुळशी हरगा काश पितांबर पिडोपार कुमार हरि जय विडोपार कुमाई विडोपार कुमाई विडोपार कुमाई हरि जय विडोपार कुमाई हरि जय हरि जय हरि जय
रखुमाई जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा विठोबा बेस कमी करा ट्रबल गेन असू द्या राम किंचित गेन रामकृष्ण है
एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी हरी बोल. चैतन्याची शोभा, चैतन्याची शोभा शोभत असे, चैतन्याची शोभा शोभत असे, शोभत असे, चैतन्याची शोभा शोभत असे, शोभत असे, चैतन्याची शोभा, चैतन्याची शोभा शोभत असे. माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, 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 बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ, माय जगन्नाथ बाबा जगन्नाथ. हरी बोल. बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ, जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. हरी बोल. जगन्नाथ. टाळी बसवलं माय बाप. जगाच्या मालकाचं नाव चिंतन आहे अगतिकपणे जरा. शरीराने गारटलं तरी चालेल, बुद्धीने गारटायला नको. टाळी चालेल नाही का. ज्याने आयुष्य दिलंय त्याच्यासाठी थोडीशी कृतज्ञता. विश्वाच्या मालकाचं नाव चिंतन आहे. हाताने टाळी प्रेमाने भजन. टाळी टाळी बसलेला माय बाप अर्जुनी बोरगावकर जरा प्रेमाने अगतिकपणे. हरी 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 जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा 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 विठोबा. हरी 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 जगव्यापका जनार्दना विश्वव्यापका. हरी हरी जय जय विठोबा रखुमाई.
झोपा पांडुरंगा माय बापा विघ्नेश्वरा करुणा करा अवघे चित्रलोके आनंदाची अवघे चित्रलोके आनंदाची नका देऊ माय जगन्नाथ भाव जगन्नाथ माय जगन्नाथ भाव जगन्नाथ चरणी